ते जर मला म्हणत असले मराठ्यांची काय ताकद आहे, मला चॅलेंज देत असले ना, ते जर मला चॅलेंज देत असले ना, तर मग मी बी लय नमुना आहे. ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे. मग हा त्यांना बी माहिती आहे मग मी काय ते, मी बी मराठाचे ना. मग पण आपल्याला अपमान नाही करायचा म्हणून मी आता बहुत गप्प बसलेलो होतो. आम्ही तिसऱ्याला बोललो की तुम्ही लगेच मध्येच बोलायचं. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं? आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द, तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जातीकडून बोलतो, त्या टायमाला तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. आम्ही तिसऱ्याला बोललो की मध्येच पडत येत लगेच. तुम्ही काय ठेका घेतला का? तुम्ही मध्ये पडाल, तुम्ही गुंड आहेत. आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजले काय तुम्ही? मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही झालंच नाही पाहिजे. एवढा मोठा उंचीचा नेता आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे, आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे. तुम्हाला बोललो तर ठीक आहे, आणि आथरुणात पडून नाटक उपोषण 4 दिवस करून बघा, कुंकुण कुंकुण हवा निघन ना, मग कळत. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आरक्षण दिलं किंवा नाही दिलं म्हणून कुठे सरकारचे सगळे नाही. देशभरातल्या आरक्षण आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम झालेला नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले मला माहित नाही, परंतु आमचा शिंदे साहेबांवर, देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास आहे. काय असतं, कशाने काय पडतं आणि कशाने काय पडत नाही. आरक्षण दिलं सरकार पडतं का नाही पडतं मला नाही माहित, पण मराठी काही करू शकतात एवढं मात्र मला माहिती, मी ती खात्री देतो. काय असतं, आणि कोणाला जर ते परत एक सांगता राहून गेलं तर कोणाला जर वाटत असलं अथरुणात नाटक फेटक ना, काय असतं, माणूस थोडं ऑटोमॅटिक खूप दिवस झाल्यामुळे, रक्त कमी झाल्यामुळे चिडचिड होत असते. एखादा अर्धा शब्द जात असतो. शेवटी आम्ही लेकराच्या वयातलेत, समजून घ्यायला लागतं. एवढा मोठा परत माणूस आणि बस त्याच्यावर लिहित, थोडं पिपाने वाजणार आहे तुम्ही. धाराशिव गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको आणि आंदोलन आता तीव्र स्वरूपाने सुरू पण बंद आहे. हिंगोलीमध्ये बसही झाली, एसट्या पण बंद झाले. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. गोड गैरसमजात शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना राहू नये, ही माझी एक प्रामाणिक आणि संयमपणाने मी आंदोलन करतो म्हणून त्यांना सांगतो. तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. तुम्ही आधी सूचना काढलेली, आणि तुम्ही वेळ बी घालू नका त्याच्यात. करू 15 दिवसांनी, करू 13 दिवसांनी. हरकतीबाबतचा काय विचार करायचा हे पूर्ण अधिकार राज्य सरकारला आहे. हरकतीबाबत किती मनावर घ्यायचे आणि किती नाही घ्यायचे, त्यामुळं त्या सगळ्या सोयऱ्यात नुसता मराठ्याचा फायदा नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसींचा सुद्धा फायदा आहे त्याच्यात, सगळ्या. म्हणून त्यांना ती अंमलबजावणी करावं लागणार आहे. ते जर म्हणले आता आम्ही दिलं, आम्ही शपथ वाहिली होती छत्रपतींची ती पूर्ण केली आणि आरक्षण दिलं, तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना काढली, त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. नसता विनाकारण हे रोष राहणार आहे आणि आंदोलन सुरूच राहणार आहे. आता भुजबळाला तरी काय माहिती हो, मराठा समाज मागास नाही. तू आहे की एकटा, मग तू एकटा मागाशी तेवढा. ते मग परत काहीतरी म्हणलं वाटतं श्रेय घ्यायसाठी चाललंय. आम्ही आमचं बघतो ना, घेऊन दे श्रेय कोणी बी आमच्यात. जे आत्ता मागासवर्ग आयोग गठीत झाला, मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला, ते आम्ही आमचं बघू कोणी श्रेय घ्यायचं. घेतो ना, गोरगरीब मारायला लढलेत बिचारे 5 महिने झाले, घेऊन द्या यांना. काय फरक पडला? तुला काय करायचं रे? तू घेतो का? तुला काय करायचं? आम्ही कोणाचं श्रेय घेऊ, नाही तर काही करू, नाही तर आमचा कोणी घेईन एखादं त्याला घ्यायचं असलं तर. ते म्हणून मायामुळे झालं, बरं तो यामुळे झालं, का करतो मग आता? तुला गोरगरिबाला नाही मिळून द्यायचं हे श्रेय, रक्त यांनी जाळलंय. म्हणून मागासवर्ग आयोग झाला, गठीत झाला, आणि तो अहवाल आला. आणि त्या ज्या 20-25 मराठ्यांना पाहिजे त्यांच्यासाठी हेच आरक्षण देऊ लागले ते बिचारी. घेऊन त्याने आणला श्रेय. काय हमेशा तुम्हीच घेतले सगळ्या दुनियात, तुम्ही घेतले श्रेय, पण तुमचं पाय गुण असा आहे की ते 6 महिन्याच पुढे टिकतच नसायचं. ह्या पठ्ठ्यान्तरी आयुष्याचं कल्याणच केलं. आता राज्यासाठीही दिलं, केंद्रासाठीही दिलं मराठ्याला आरक्षण, पण आणखीन एक फुटली नाही. मला वाटलं होतं तेवढंच सांगतो, परत तुम्हाला विचारायचा चान्स देतो. टेम्पो आंदोलनाचा कमी होईल काय? आता टेम्पो कमी होते. लय दिवस झाल्यावर आंदोलन बंद पडत असतं. अरे वाढतच चाललंय ना. एक आरोळी इकडे ठुकली, एक तिकडे ठुकी दे. रातची झोप येऊन देत नाहीत, कोणाला काय म्हणते त्याचा मेळ नाही.
मी डचकून जागा होतोय. मला वाटतं 2-4 एकूण भलोगच भरत आहे. कमी नव्हती. हे एखाद्याची जिरेल्याशिवाय आता गप्पच बसत नाहीत आता. काल मुख्यमंत्र्यांची OSD तुम्हाला भेटून गेलेले आहे. नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं, काही चर्चा झाली का? दुरुस्ती ते तेवढ्याच हेलपाट्यालाच आहेत माझ्या संगती. ते घालतात हेलपाटे, मी लिहून द्यायला आणि ते लिहून घ्यायला. 2च लफडे चालू आहेत लय दिवसापासून. तेच सांगितलं त्यांना, तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार. पाटील भुजबळ म्हणाले की बळजबरी कोणालाही OBC मध्ये घेऊन नका. अरे ते काय गप्प बसा ना हो. 1-2 प्रश्न झाले की त्याचा येतोच.